आम्ही सारे खवय्ये. आता आपली पुढची रेसिपी काय आहे? हीच आपली पुढची रेसिपी आहे. ही मी तुमच्यासाठी आणलंय. अरे बापरे, पण ह्याच्यात खाण्यासारखं काय आहे? हे काय? तीच गंमत आहे का? हो. म्हणजे बघायला पाहिजे. चला बघूया काय आहे. इथेच ठेवतो. ओके, काय आहे आता मला हे सांगा जरा. हे चॉकलेट हा? आहे. चॉकलेटची फुलं बनवली बरं, आणि आपण त्याचा बुके बनवणार. ओके, मला साहित्य सांगता काय काय वापरले, म्हणजे मला जरा त्यांना बघायला उत्सुकता आणि मलाही बघायला उत्सुकता. त्यासाठी चॉकलेट आहे. हे डार्क चॉकलेट म्हणतात. हे जरा कडवट असतं. आणि हे मिल्क चॉकलेट बरं, जरा गोड असतं. म्हणजे दोन्ही अर्ध अर्ध वापरलं तर चांगली टेस्ट येईल आपल्याला. ज्यांना कडू आवडतं त्यांनी नुसतं हे वापरलं तरी चालेल. ओके. हा, तर ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय. आणि हे काय आहे? हे याचं चॉकलेट रॅपिंग पेपर आहे. बरं, ह्या आपल्या बांबूच्या काड्या केल्यात. आणि त्याला आपण स्ट्रॉनी रॅप करणार आहोत. ओके. हे बरं बरं, हे स्ट्रॉ आहेत. हे कापून आपण चॉकलेट मध्ये घालणार आहोत. हा, बांबूच्या काड्या अडकवण्यासाठी म्हणून. ओके ओके ओके. म्हणजे हे प्रत्यक्ष बघण्याची गोष्ट आहे. हे फक्त आता साहित्य दाखवतात. आणि ही रिबीन कुठे डोक्याला बांधायची का त्याच्या डोक्याला बांधायची? इथे डेकोरेशन साठी. आपल्याला पाहिजे तसं डेकोरेशन करू शकतो आपण. हे पण डेकोरेशनचे बरेच प्रकार मिळतात मार्केटमध्ये. बरं, आपण काही कशाचे काही करू शकतो. आणि हे आर्टिफिशियल आहे का कसं? नाही नाही, हे रिअल आहे. रिअल आहे? हा. अच्छा, हे बाजारात मिळते? हो. हे पण हे पामचे हे. ओके. आणि हे काय आहे? हा मोल्ड आहे फुलांचा. बरं, आतमध्ये जी फुलं आहेत ती ह्या प्रकारची आहेत, ह्या आकाराची. ओके. उत्सुकता मला आता माझी वाढीच लागलेली. मला आठवलं मला जे स्वप्न पडलं होतं आणि वरती जे चॉकलेट मी न खाता जे 1357 पायऱ्या खाली गडगडत आलो होतो त्याची आता भरपाई होती मला. ओके, आता काय करायचं मला सांगता? आपण चॉकलेट हे कट करून घेऊया आणि मग ते मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करायला ठेवूया. ओके. साधारण किती वेळ ठेवायचं मायक्रोवेव्ह? 30 सेकंद. तर जसं हे असेल क्वांटिटी असेल त्याप्रमाणे. जास्ती असेल तर 1 मिनिट. आता 30 सेकंदावर ठेवूया. 30 सेकंद ठेवून जरा मेल्ट करून घेतो. मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट दोन्ही. आता काय करायचं मला सांगा? आता पण हे मोल्ड मध्ये घालायचं आपल्याला. हे आपण थंड करून घेतलेलं आहे बरं का. स्ट्रॉचं काय करणार तुम्ही? सगळं पसरवून घ्यायचं. स्ट्रॉ एकदम लपवून टाकायचे. तुम्ही कापून घेतलाय का तो? हो, कापून घेतलाय. सॉलिड आयडिया आहे. या मोल्ड मध्ये या बाजूला कसं असे एक आलेलं आहे, देठ आलेलं आहे. त्या देठाच्या बरोबर तिथे त्या स्ट्रॉचं भोक यायला पाहिजे, बरोबर ना? आणि अशा पद्धतीनेच ते लपवायचं. परत टॅप करायचं आपल्याला आणि मग फ्रीजर मध्ये ठेवायचं 5 मिनिटं. 5 मिनिटं जरा घट्ट होतं. ओके ओके. तर हे सगळीकडे पसरले. आता आपण हे फ्रीजर मध्ये 5 मिनिटं ठेवायचं. ऍक्च्युअली मी काय म्हणतो, डायरेक्ट फ्रीजर मध्ये ठेवायची गरज नाही, कारण तुम्हीच बनवून आणलेलं आहे. आपल्याकडे खवय्ये आहेत आणि ज्या हुशार गृहिणी आहेत त्यांना तुम्ही दाखवलेलं की काय पद्धतीने करायला लागतं. आमच्याकडे रेडीमेड आहेत, म्हणजे फ्रीज मधून बाहेर काढल्यावर कसे दिसतील तर हे असे दिसतील. आणि हे बघा, हा स्ट्रॉ कसा लपला गेला बघायच्यात, आहे की नाही? दिसेल न दिसेल असा आहे तो. ओके, आता काय करायचं? काढू बाहेर. हे फ्रीज मध्ये म्हणजे अर्धा तासात व्यवस्थित घट्ट होतात. अर्धा तास नाही, 5 मिनिटाच्या वर ठेवायचं नाही. त्याच्यावर ठेवलं तर तुम्ही ते मॉइश्चर पकडेल त्याला. परत काढलं सगळं पाणी हे. आता काय करायचं? आता आपण आधी स्टिकला फॉईल हे लावून घेऊया.
ही आपल्याला नंतर अशी दिसणार आहे, पण ती अशी कशी दिसेल त्याचं हे प्रात्यक्षिक. ओके. आपल्याला अर्धवटच ही लावून घ्यायची, कारण आपल्याला नंतर ते बुकेमध्ये हा पार्ट दिसणारच नाहीये ना. बरोबर. एवढी पुरे. बस बस. आणि हे आता हे चॉकलेट रॅपिंग पेपर असे मिळतात, त्याचे आपण असे कापून घेतलेले आहेत. आपले चॉकलेटच्या फुलांच्या साईजचे. ओके. इथे बरोबर तेवढं हे काढून घ्यायचं आणि मग त्याच्यात स्टिक घालायची. ओके. क्या बात आहे. असं आपण तयार करून घ्यायचे. हा. आता हे आपण रॅप करून घ्यायचं. हे पण हे असं उलट ठेवायचं चॉकलेट. फुलाची बाजू अशी. बर. हे आधी इकडनं हे करून घ्यायचं. गणित जमलं. क्या बात आहे. हे पिळून घ्यायचं असं आणि मग हा शेप यायला पाहिजे ना. चॉकलेट आता ते फक्त तिथे खोसायचं. आणि हे ह्याचा वापर आपल्याला कसा करायचा? हे आपण आता चॉकलेट आता हे आपण अर्धवटच हे केलंय ना, मग ते ही काठी आपली दिसेल ना ह्याच्यात घातल्यामुळे हे फिलर म्हणून मी हे घातलंय. अच्छा. म्हणजे तसं आपण दुसरं काही घालू शकतो. मार्केटमध्ये बऱ्याच हे पानं फुलं मिळतात. ओके. ते घालायचं, पण आपलं हे मुख्य म्हणजे चॉकलेट छान दिसलं पाहिजे फक्त. हे फुलं नको घालायला. पानं हे पण मिळतं. परत हे आपलं ही एक स्ट्रिंग मिळते ना, त्याचं पण आपण डेकोरेशन करू शकतो. हे असं गोल 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 करायचं. पण साधारणपणे कुठल्या मार्केटमध्ये मिळू शकतं? दादर मार्केटमध्ये मिळतं, फुल मार्केटमध्ये. बरं. हे असे गोल गोल करायचे, वेळेस कापायचं, हे मध्ये खोचायचे ह्याच्यात. हे थोडक्यात म्हणजे करावं तेवढं कमी आहे. हो. आणि हे रिबिन आपल्याला कशा वापरता येतील? कुठे आता मी इथे वापरली ना तशी, कुठे ह्याला पण हा फॅन असे पण रेडीमेड मिळतात हे फॅन. हो. तसं त्याला लावायचे. कशी म्हणजे डेकोरेट बऱ्याच प्रकारचे रिबिन है ना. मस्त. व्हेरी गुड. मजा आली आज. आता खायला जरी मिळालं नाही तरी दृष्टीसुख मिळालं. आणि हे जे लपवून ठेवलंय ना ते माझ्यासाठीच आहे. ओके. आता साहित्य आणि कृती लिहून घ्या असं नाही म्हणू शकत मी, पण आपण आतापर्यंत जे जे बघितलं ना या रेसिपीमध्ये, रेसिपी जरा तुम्ही त्याचं एक रिकॅप बघून घ्या. अभी